किर्लोस्करवाडी येथे हुबळी दादर एक्सप्रेस थांबा कार्यक्रमात पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी खासदार विशाल पाटील यांना दिली भाजपची ऑफर। हुबळी दादर हुबळी किर्लोस्करवाडी स्टेशनला थांबा सुरू झाली। यावेळी हुबळी दादर एक्सप्रेस ही किर्लोस्करवाडी इथं थांबा कार्यक्रम कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री व नवनिर्वाचित खासदार विशाल दादा पाटील यांच्या हस्ते हुबळी दादरला हिरवा झेंडा दाखवून गाडी सोडण्यात आली। त्यावेळी बोलताना पालकमंत्री सुरेश खाडे यांनी खासदार विशाल पाटील यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली, पण खासदार विशाल पाटील यांनी मी जनतेतून निवडून आलोय, मी जनतेसाठी कामं करीन असं म्हणाले। तर त्यांची ऑफर वैयक्तिक की पक्षाची माहित नाही। बोलता खासदार साहेब बोलून गेले, तुम्ही सगळ्यांनी आम्हाला खासदार केलं, आम्हाला वाटलं तुम्ही भाजपमध्ये सपोर्ट कराल आणि ते जिल्ह्यासाठी चांगलं होतं आहे ना, कारण शासन तिथं बीजेपीच आहे। जर जिल्ह्याचं भलं आपण साधायचं म्हणलं असतं तर निश्चितच आमचा विचार होता की तुम्ही असा विचार कराल आणि जिल्ह्याचं भलं कराल। पण आता ते कार्यक्षम आहेत, ते करतील, त्यामुळे मला काही शंका नाही आहे। पण करतील हे म्हणलं आणि त्यांनी ते करावं ही सगळ्या जनतेची अपेक्षा। आणि ह्या दृष्टिकोनातून आज एवढ्या रात्री झालं तर 10 वाजता आले, आता गाडी येणार आहे, गाडीचं आपण स्वागत करणार आहात। त्याचबरोबर महालक्ष्मी येणार आहे, महालक्ष्मी आम्ही मुंबईत जाणार आहे। तुम्ही त्याबद्दल काय सांगा? असं कधी बोलले नाही, मी विचारलं त्यांना, ते असे म्हटले नाही, ते म्हटले मला अपेक्षा होती। त्यांची अपेक्षा ह्या त्यांच्या वैयक्तिक आहेत किंवा पक्षाची आहेत मला कल्पना नाही। मी मात्र माझ्या विचारांशी आणि आयडिओलॉजींशी ठाम आहे। त्यामुळे पण एक मी त्यांनाही सांगतो आणि सगळ्या लोकांनाही सांगतो की प्राथमिकता ह्या ठिकाणी जनतेची कामं करण्याची आहेत। आणि मी जरी अपक्ष निवडून आलो असलो तरी जनतेच्या कामासाठी मी भाजप असो, राज्य शासनात पुढचं सरकार कुणाचं येईल त्यांचं असो, सगळ्यांपर्यंत पोचून मी प्रभावीपणे कामं करून घेईन।